नमस्कार. आपण 16व्या अध्यायातल्या गीतेच्या दृष्टीनं 16वा श्लोक आणि माऊलींच्या 377व्या ओवीपर्यंत आलो आहे. त्या 16व्या श्लोकामधला विचार करताना माऊलींनी 377व्या ओवीमध्ये एक विशेष दृष्टांत दिला आहे आणि म्हणून पुढल्या अभ्यासाला सुरू करण्यापूर्वी आपण तो श्लोक आणि तेवढी ओवी पाहू आणि मग पुढे जाऊया. श्लोक होता, अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्तः कामभोगेषु पतन्ति नरकेषु. आपला विषय चाललेला आहे की असुरी प्रवृत्तीची जी लोकं असतात, राक्षसी प्रवृत्तीची जी लोकं असतात त्यांचं काय होतं. तर या श्लोकामध्ये भगवंतांनी स्पष्टपणानं सांगितलं आहे की ते नरकात जातात. आता आपण लगेच म्हणतो की आम्ही काही असुरी प्रवृत्तीचे नाही. मनातल्या मनात विचार येतो की आम्ही सज्जन आहोत, आम्ही चांगलाच विचार करतो, आम्ही कुणाशी दुष्टावा करत नाही, त्यामुळे आम्ही असुर नाही. पण असुरी प्रवृत्तीच्या लोकांचं जे आचरण आहे ते पाहायला लागलं की मग आपल्याला लक्षात येतं की अरे कधी कधी आपण सुद्धा रावण आहोत बरं का. मग ते नेमकं कुठे चुकतं आहे, त्याच्यासाठी या श्लोकांचा बारकाईनं अभ्यास. काय म्हटलं या 16व्या श्लोकात, तर अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता. अनेक प्रकारच्या इच्छा कामना ज्यामुळे चित्त भ्रमित झालेलं आहे आणि अशा सगळ्या मोहित अशा जाळ्यामध्ये चित्त भ्रमित झाल्यामुळे अडकायला होतं. नेमकं आपण काय करतो आहे, बरोबर करतो आहे का चूक करतो आहे, हवाय 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 अशा स्वार्थीपणाने काही करतो आहे का, विषय भोगांमध्ये किती गुंततो आहोत हे काही लक्षातच येत नाही. आणि असे जे आसक्तीत गेलेली मंडळी आहे त्यांचं वागणं हे अपवित्र असतं. म्हणजे आता या श्लोकामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशी मंडळी नरकात पडतील. ते सांगताना नरकाचं वर्णन करताना माऊलींनी सांगितलं की ते कदाचित आस्तिक माणसासारखे यज्ञयागादी कर्म पण करतील पण तरी देखील ते नरकात जातील. मग असं का? कारण ते जे सगळं यज्ञयाग विधी करणं आहे ते सगळं ही अशी आसक्त असलेली, कामांध असणारी, भोगी असणारी मंडळी ही आपला सगळा असं श्रीमंती दाखवण्यासाठी मंडळी करतात. माऊलींनी त्याच्यासाठी उदाहरण दिलं आहे की नाटक कसं असतं, नाटकामध्ये खरं काही नसतं, त्या 3 तासापुरतं जे काही असतं ते तसं यांचं जे काही यज्ञ याग उपासना देवतार्जन किंवा आस्तिक्य बुद्धी ही सगळी कशी आहे, त्या सगळा देखावा असतो. खरं मनापासून भगवंतावरचं प्रेम किंवा हे सगळं काही नसतं. अगदी त्यांचे यज्ञयागादी गोष्टीसुद्धा देखावे असतात. दंभाने, अभिमानाने, गर्वाने आपली श्रीमंती दाखवण्यासाठी केलेलं असतं. ते असं करूनसुद्धा यांना नरकाचं फळ मिळतं. आणि त्याला उदाहरण देताना माऊलींनी व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचं उदाहरण दिलं आहे. माऊली असं म्हणतात, ही जी व्यभिचार करणारी स्त्री आहे ती काय कुणाची शास्त्रांच्या आधारानं, म्हणजे आपण म्हणतो ना की देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं विवाह झाला की ती सौभाग्यवती झाली त्या माणसाची, तशी ही नाही आहे. ही व्यभिचारी स्त्री आहे. त्यामुळे तिने जर एखाद्या माणसाशी व्यभिचार करूनसुद्धा जर ठरवलं की नाही हा माझा पती आहे तर ते काही कोणी मानत नाही. तसं म्हणे असतं की हे नास्तिक किंवा आपल्या श्रीमंतीचा गर्व दाखवणारा दांभिकपणाने करणारं जो काही यज्ञ केला तर ते काही भगवंत खरं मानत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी हे असं उदाहरण दिलं आहे. स्वैर वर्तन करणारी स्त्री जशी कोणाची सौभाग्यवती असू शकत नाही. म्हणजे तिने लौकिक अर्थाने कुणाला पती मानलं तरी देखील शास्त्रसंमत नसल्यामुळे तिला काही कोणी सौभाग्य घडत नाही. असं म्हणे या दुष्ट की आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं असतं. त्यांनी सत्कर्म म्हणून यज्ञकर्म करायचं जरी नाटक केलं तर ते काही योग्य नसतं, ते काही भगवंतापर्यंत पोचत नाही. आणि अशी जी आसुरी वृत्तीची मंडळी असतात, माऊली सांगतात की अशा मंडळींनी असं काही केलं ना तरी त्या करण्यामध्ये त्यांना समाधान आनंद असं काही मिळत नाही. कारण नसतं त्यांच्या, म्हणजे एक तर त्यांच्या वागण्याला काही शिस्त नसते, त्यांच्या बुद्धीला फाटे फुटतात. हे करावं ते करावं, असं केलं तर होईल तसं केलं तर होईल, त्यातलाच एक प्रकार म्हणून ते यज्ञयागादी कर्म करतात. त्यामुळे कुठल्या तरी मार्गाने आपलं झालं काम की झालं अशी प्रवृत्ती असणारी मंडळी असतात. तर त्यांच्या या यागादी कर्मांना काही अर्थ नसतो. अशा अर्थाची 377वी ओवी आपण पाहिली. आज आपल्याला पुढे जायचं आहे. पण लक्षात असं येतं की ही जी काही अशी अनेक चित्त विभ्रांता, म्हणजे जिकडे तिकडे चित्त गुंतलेलं आहे आणि भ्रांत झालेलं आहे, गोंधळलेलं आहे,
काही नेमकं काय करावं ते कळत नाही. वर्धंत भारतीने यासाठी एक चालू काळातलं उदाहरण दिलेलं आहे. चटकन आपल्याला ते पटेल म्हणून ते सांगितलं. ते म्हणाले हल्ली फॅशन या सगळ्याखाली काय वाटलं ते केलं जातं. तर म्हणे आता मुलं काय मुली काय जीन्सची पॅन्ट घालतात. ती पॅन्ट अत्यंत जुनाट दिसणारी, ज्याचा रंग उडालेला आहे, असा रंगाचा चट्टापट्टाच झालेला आहे अशी पॅन्ट, आणि त्यालासुद्धा काय तर भगदाडं पडलेली आहेत, फाटलेली आहे, अशी पॅन्ट घालतात. त्याला इंग्लिशमध्ये स्टोन वॉश असं म्हणतात. पूर्वी काय व्हायचं, पूर्वी ठिगळाचे कपडे घालणं हे गरिबीचं दारिद्र्याचं लक्षण असायचं, की जवळ पैसा नाही, त्यामुळे फाटका कपडा जरा ठीक करून घातला जायचा. आणि तसं घालण्यामध्ये जरा नाही म्हटलं तरी आपली परिस्थिती दिसू नये लोकांना म्हणून ते का केलेलं असायचं. आता उलटं झालेलं आहे. हे जे पूर्वी दारिद्र्याचं लक्षण वाटायचं ते आता भूषणाचं लक्षण वाटतं. आता अगदी म्हणजे असं म्हणतात, आपल्याला माहिती नाही, पण ह्या कपड्याला जास्त पैसे पडतात असं म्हणतात. म्हणजे ते आता फॅशन झालेली आहे. हे जे की आहे ना, हे अनेकचित्त विभ्रांत आहे. चांगलं कशाला म्हणायचं हे निश्चित ठरलेलं नाही आहे. पूर्वी ज्याला वाईट म्हटलं त्याला आता चांगलं म्हटलं जातं. काही काळाने या चांगल्याला वाईट म्हटलं जाईल, किंवा या चांगल्या, काही जणं याला चांगलं म्हणतात तर काही जणं वाईट म्हणतात. वाईट म्हणणारे असतात तेही कारणं सांगतात, चांगलं म्हणणाऱ्याला कारण नसतं. फॅशन या सगळ्याखाली ते करत असतात. त्यामुळे वर्धंत भारतीने हे उदाहरण दिलं आहे की हे जे आहे ना ते अनेकचित्त विभ्रांत आहे. काय करायचं हे ठरलेलं नसतं. आपल्याजवळ काहीतरी ठोस असं कारण पाहिजे की हे मी का करतो, तर तसं काही कारण नसतं. फॅशन ही गोष्ट अशी आहे, एक करतो दुसरा करतो आणि म्हणून ते केलं जातं. दक्षिणेकडे एक तेनालीराम नावाचा थोडा विनोदी पण हजरजबाबी हुशार माणूस होता. आणि त्याच्या गावामध्ये एक माणूस होता. त्या माणसाने तेनालीरामाला असं सांगितलं की माझी अशी इच्छा आहे. आता इच्छा तरी माणसाने काय धरावी, तर तो तेनालीरामा म्हणाला माझी इच्छा आहे की मला लोकांनी पंडित म्हणावं. पंडित म्हणजे विद्वान. लोकांनी मला असं मोठं विद्वान पंडित म्हणावं. आता आपल्याला पंडित म्हणावं लोकांनी, तर तसं काहीतरी विद्वत्ता आपल्याजवळ असली पाहिजे. ती विद्वत्ता लोकांना मान्य झाली पाहिजे. तर आता तेनालीरामा मोठा हुशार होता. तो म्हणाला काही हरकत नाही, तुला वाटतंय ना असं, तर तू काय कर. खरं म्हणजे तो पंडित म्हणण्याच्या ह्याचा नव्हता, अंगठा छाप माणूस होता, पण तरी देखील त्याची इच्छा जबरदस्त होती की लोकांनी आपल्याला असं पंडित म्हणून म्हणावं. तर म्हणाले तू असं कर, तुला जो कोणी पंडित म्हणून म्हणेल त्याच्या अंगावर धावून जा. सोपी तुला युक्ती सांगतो. तुला लोकांनी पंडित म्हणावं असं वाटतं आहे ना, तर तू पंडित म्हणणाऱ्या लोकांवर धावून जा. आणि या तेनालीरामांनी चौकात बसल्या 3-4 मुलाला सांगितलं की तो माणूस आहे ना त्याला पंडित हाक मारा, मी तुम्हाला 2-2 पेढे देईन. पोरच ती. त्यामुळे त्यांनी काय छोट्याशा खाऊच्या अभिलाषेने असं केलं आणि त्याला पंडित हाकावं लागले. त्याला सांगितलं होतं तेनालीरामांनी तुला कोणी पंडित म्हटलं तर धावून अंगावर जायचं. त्या मुलांच्या अंगावर तो धावून आला. त्याबरोबर त्या मुलाला आणखी आनंद झाला आणि आणखीन जोरदार ते पंडित म्हणायला लागले. त्यांना काय 2 पेढ्यांचा खाऊ पुरेसा होता. आणि जे आपल्याला हवं आहे ते त्याला या छोट्याशा कामामुळे आपोआपच मिळालं. त्यामुळे तेनालीरामची जी हुशारी होती, आता पंडित म्हटलं की मारायला जायचं आणि म्हणजे त्यांनी पळून जायचं, मध्ये परत हाका मारायच्या. हे सगळं कशासाठी, तर येणं प्रकारे आपली इच्छा पुरी व्हावी म्हणून. आता हा काही मार्ग आहे का? आपल्याला कोणी विद्वान म्हणावं, ती विद्वत्ता आपल्याजवळ असायला हवी, ती विद्वत्ता दिसेल असं आपलं काहीतरी कर्तृत्व असायला हवं, ते नाही आहे. मग अनेकचित्त विभ्रांता. याच्यासाठी वर्धंत भारतीने हे उदाहरण आपल्याला दिलं की असा गोंधळ काय करायचं ते कळलेलंच असतं. त्यामुळे अंतःकरणाला भ्रांत पडेल, मोह पडेल, कशाचा मोह पडेल हे सांगता येत नाही. काय बरोबर आता असं आपल्याला म्हणावं हा मोह पडणं, किंवा असं सगळीजणं तशा प्रकारची फाटकी पॅन्ट घालतात म्हणून घालणं, ह्याला काय हा अर्थ नाही आहे. आपल्याला काय हवं आहे हे कळलेलंच असतं. म्हणजे काही ध्येयवाद नाही, त्याच्या मागे काही चांगलं कारण आहे असं नाही. ह्याच्या उलट संत सज्जनांचं कसं असतं, तर त्यांना दुसरं काहीही नको असतं. सज्जन संगती दे रे राम, सज्जनांची संगती दे, दुसरं काहीच नको. मुखामध्ये नाम असेल अशी काहीतरी भगवंता मला बुद्धी दे, एवढंच त्यांचं मागणं असतं. त्यांना दुसरं काही नको. भजनामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये आनंद मिळू दे, त्यांना दुसरं काही नको. संत काहीच मागत नाही. आत्ताच आपण प्रार्थना नको भोग नको त्याग,
आपण म्हणतो दरवेळेस प्रार्थना, त्याच्यामध्ये हेच म्हटलं आहे, नको भोग नको त्याग नको विद्या नको कला, काही भगवंत मला नको आहे. काय दे? अवीट पद पद्माची आम्हाला भक्ती दे मला, अशी तुझ्या चरणाशी मला यायची माझी भक्ती मला दे. किंवा नको धन नको मान नको लौकिक आगळा, सोडवी हा परी माझा मोह पाशात. ही जी अनेक चित्त विभ्रांत आहे ना, त्याच्यातून मला बाजूला कर, मोहपाशात मला अडकवू नको, अशी संतांची मागणी असते. एकच इच्छा, स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर. भगवंताच्या अनुसंधानात आपलं चित्त सतत रमलेलं असू दे, अशी संतांची इच्छा असते. आता याच्याकडे आपल्याला जायचं आहे, पण काय नेमकं चुकतं आणि काय आपल्याला हवं आहे हे मोहजाल समावृत यावर आपल्याला कळेल. त्यामुळे भगवंता तुम्ही भक्ती म्हणजे तुमच्या भेटीसाठी, भगवंताच्या भेटीसाठी आपल्याला डोळे पाजरावेत. अश्रू कशासाठी? मला की अमुक एक मिळावं म्हणून नाही, किंवा ते मिळालं नाही तर मला दुःख व्हायला नको. भगवंताची भेट मला व्हायला पाहिजे म्हणून अंतकण दाटून यावं, म्हणून डोळ्यामध्ये अश्रू यावेत, अशी संतांची इच्छा असते. आता आपण तसं करत की आपल्याकडे सत्यांची पूजा, गणपतीची पूजा, किंवा नंतर शेवटी गुरुजी आपल्याला म्हणायला सांगतात तेव्हा म्हणतो क्षेम आयु आरोग्य बरं सगळ्या कुटुंबाचं, फक्त माझं असेल तर सगळ्या कुटुंबियांचं, असं सगळ्याला स्थैर्य ऐश्वर्य प्राप्त होऊ दे, अशी खूप मोठी मागणी एवढ्याशा पूजेनंतर आपण करत असतो. आता एका पूजेमध्ये एवढ्या सगळ्या मागण्या मागतो. भगवंत आपल्याला सांगता येईल की आसुरी प्रवृत्तीचे लोक कसे असतात, तर द्यायचं असतं एवढं पण घ्यायचं असतं एवढं, मागणी असते एवढी, तसं आहे. त्या शब्द जरा आसुरी शब्द जरा आपल्याला न आवडणार आहे, किंवा आपल्यासाठी तो नाही आहे अशी आपल्याला पक्की खात्री आहे, पण तसं नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की आम्ही कसे मोहात अडकलेले असतो हे दाखवण्यासाठी फक्त आहे. आपण आपल्यामध्ये डोकावून पाहिलं तसं कळतं की अरे हो, काही वेळा असं घडतं खरं, काही वेळा काय आपण जे करतो त्याच्यात असं असतं की आपण मागायची म्हणजे हवी असते तर मोठी गोष्ट, आणि त्याच्यासाठी द्यायची असते तर छोटी गोष्ट, तरी देखील देवाने माझी मागणी पुरी केलीच पाहिजे असं आपण म्हणत असतो. म्हणजे अजिबात अपेक्षा नाही, असं संतांसारखं आपलं वागणं असतं का? आता जसं म्हटलं की संतांना काहीच नको आहे, तर तसं खरंच आपलं असतं का? सेवाभावानं आपण खरंच भगवंताची सेवा करतो का? तो तसा भाव असतो का? आपण मंदिरामध्ये सेवेसाठी म्हणून जातो, 4 लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा असते. ती अपेक्षा न ठेवता आपल्याला सेवा करता आली पाहिजे, अशा प्रकारचा विचार आपल्याला खरं म्हणजे भगवंत सांगणार आहे. पतंती नरके शुचऊ बनताय अमंगळ अशा, अगदी त्या नरकांची पण अनेक नरकांची पण नावं सांगितली, त्यातल्या त्या अत्यंत वाईट अशा नरकामध्ये पडतो, कारण सगळं आयुष्यमुळे असा उपभोगातच गेलेलं असतं, अशांसाठी सांगितलं आहे. पुढल्या श्लोकामध्ये पण हाच विषय पण आता म्हणतात की मीच कसा मोठा, मीच कसा शहाणा, असं जे काही माझ्यासारखा कर्तृत्व मीच असा जो काही माणूस असतो, अशा आसुरी माणसाचा भगवंत पुढल्या श्लोकात वर्णन करायचं. 17वा श्लोक आहे आणि माऊलीच्या ओव्या पण आपण पाहणार आहोत. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता यजंते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम, असा 17वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये 11 ओव्या माऊलीने दिलेत, त्या सगळ्या आज आपल्याला पाहिजे. आत्मसंभाविता म्हटलं आहे म्हणजे स्वतःला मोठं मानायचं. आत्मसंभाविता स्वतःच लोकांनी मानणं अपेक्षित असतं, पण तसं नाही. हा जो आहे आसुरी प्रवृत्तीचा, तो स्वतःलाच मोठं समजतो आणि अत्यंत गर्विष्ठ, घमेंड, स्तब्ध हा असा शब्द आहे, म्हणजे घमेंडी, अत्यंत गर्विष्ठ. धनमान मदान्विता, धन आणि मान, पैसा पुष्कळ असतो आणि मान सन्मान पण हवा असतो, आणि त्याच्या गर्वाने तो युक्त असतो. पद असतं, काहीतरी सन्मानाचं असतं, पैसा जवळ असतो आणि त्याचा त्याला गर्व असतो. आणि अशा गर्व दंभेनं म्हणजे पाखंडीपणानं नामयज्ञ ही अविधिपूर्वकम यजन्ते, म्हणजे तो जे काही यज्ञयाग करतो ते सगळे शास्त्राला मंजूर असलेल्या पद्धतीनं नसतं, आणि म्हणून ते तिथपर्यंत पोचत नाही. म्हणजे अगदी हा श्लोक वाचला ना की लगेच आपल्या डोळ्यासमोर काय येतं, आपले सगळे जे सण आहेत ना, ते जे काही राजकारणी लोकांनी ताब्यात घेतले, की ज्या पद्धतीने ते चालतात ना, ते सगळं डोळ्यासमोर येतं. की गोकुळाष्टमीचं हे जे सगळं काही शहरामध्ये चालतं, याच्यामध्ये काय भक्तिभाव असतो,
कोणत्या प्रकारचे असतं तर नाही. अगदी तोच विचार या श्लोकामध्ये आपल्याला श्लोक वाचल्या वाचल्या आपल्या लक्षात येतं की चौका चौकामध्ये गणपती उत्सव, चौका चौकामध्ये नवरात्र उत्सव, गोकुळाष्टमीसारखा अत्यंत समाजाला एकत्र करणारा सण, पण तो ज्या पद्धतीने साजरा केला जातो आणि पैशाचा जो काही वाटेल तसा वापर केला जातो ते पाहिलं की ते नामयज्ञ ही अविधीपूर्वक यजनते. ते सगळे जे आहे ते नामयज्ञाचं आयोजन जे करतात ते सगळं शास्त्राला मंजूर नसलेल्या पद्धतीनं करतात आणि त्यामुळे हे सगळं करणाऱ्याला भगवंत म्हणतो नरकात जावं लागतं, असं स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. आता असं करणारा माणूस आधी कसा असतो, घमेंडी असतो, स्वतःला मोठं मानणारा असतो, धन आणि मानाचा त्याला गर्व असतो, ह्या 3 गोष्टी पाखंडी असतो, हे तर सांगितलंच आहे. आणि असा असणारा माणूस जे काही करतो ते लोकांना असं वाटतं की अरे वा देवादिकाची कामं करतो आहे, पण ती देवादिकाची कामं आपला सगळा पैशाचा मोठा दिसा वाढवून त्याच्यासाठी केलेली असतात. त्याच्यामागे खरीच भगवंतासाठीची जी काही तळमळ असते, भगवंत भेटीची जी काही आस असते, असं काहीच नसतं. ज्यांची सगळी अशी भोगवादाचीच प्रवृत्ती आहे, त्यांच्या जीवनपद्धतीमध्ये सगळ्या भोगालाच महत्त्व दिलेलं आहे, असा जो काही आहे तो आसुरी संपत्ती धारण केलेला माणूस आहे, त्याच्याबद्दलचं सगळं वर्णन माऊली करणार आहे. आता ही माणसं कशी आहेत तर त्याचं पहिलं हे दिलं आत्मसंभाविता. म्हणजे आता म्हणजे आपल्यापेक्षा सुखी, आपल्यापेक्षा शहाणा, आपल्यापेक्षा चांगला असा कोणीही नाही असं त्याला ठाम माहीत असतं. मीच काय तो, माझ्यासारखं कोणीच नाही किंवा माझ्यापेक्षा तर नाहीच नाही, त्याला आत्मसंभावित म्हणायचं. अशा लोकांच्या बोलण्यामध्ये कसं असतं ते फक्त स्वतःविषयी बोलतात. आपल्याला असं वाटतं की मी राजकारणी लोकांबद्दल म्हटलं की तर लगेच डोळ्यासमोर आलीच की ही मंडळी केवळ आत्मसंभाविता, मी काय करेन तेच बरोबर आणि हा करतो ह्याच्यापेक्षा मी काहीतरी जास्त करेन, अशा प्रकारचे अहमहिकेनं ही कामं केली जातात. त्यामुळे ते काय, पण तुमच्या आमच्या सामान्यांमध्ये पण आपल्याला कधी कधी असा अनुभव येतो की स्वतःचंच सारखं काय ते सांगायचं, दुसऱ्याचं काय ऐकून घ्यायची तयारीच नसते. माझे ओळखीचे आहेत, फोन केला की मला थोडं धडधडायच लागतं, त्यांचा आला किंवा मी केला काही कामासाठी, कारण ते 2 आणि 2 4 माणसांबद्दलच बोलतात, बाकी कोणाहीबद्दल त्यांची मुलं, त्यांचा नवरा, बस या 3 माणसांचं सगळं गुणगान गायचं, ते सगळं आधी एक अर्धा तास ऐकण्याची तयारी ठेवायची, मग आपलं काय ते काम. याला काय म्हणायचं, हे आत्मसंभावित आहे की फक्त मीच कसा श्रेष्ठ, आम्हीच कसं सगळे बरोबर, आमचंच कसं सगळं छान आहे, हे सारखं मोठ्या अहमिकेने दाखवायचं असं असतं. तर आता याला म्हणायचं की स्वतःशिवाय दुसरं जगच जणू काही नाही आहे. येणं केलं प्रकारणं, आपणच कसे शहाणे आहोत, आपणच कसे मोठे आहोत, आपण कसे विद्वान आहोत, हुशार आहोत. आता ठीक आहे, प्रत्येकाजवळ काही ना काहीतरी गुण असतो, असं काही नसतं की आपणच काय ते आहोत. अनेकांजवळ अनेक प्रकारच्या गुणांनी कलांनी युक्त माणूस असतो, आपल्याला ते शोधावं लागतं, पाहावं लागतं, तसं तसं त्याच्याकडून आपल्याला शिकता येतं. पण ही जी असलेली प्रवृत्तीची माणसं आहेत त्याच्यामध्ये आत्मसंभाविता हा एक दुर्गुण असतो. आता आणखी स्तब्ध हा असं पण शब्द वापरला, म्हणजे घमेंडी असतात, त्यांना दुसऱ्या कोणाबद्दल काही आदर नाही, ते कोणापुढे नम्र होणार नाहीत, झुकणार नाहीत. म्हणजे संत सज्जनांचं वगैरे तर मग अशी आपण पाहिलं ते तर जाऊ देच, त्यांच्यासारखी नम्रता, त्यांच्यासारखं आपल्याकडे लघुपण, लहानपण, कमीपण घेणं हे नसतंच. म्हणजे ते कोणापुढे झुकणारच आहेत असं त्यांचं पक्का ठाम निश्चय असतो, हा त्यांचा दंभ असतो, गर्व असतो. खरं तर संत म्हणजे आपल्या कासा तुकाराम महाराज म्हणतात, महापुढे झाडे जाती तेथे लव्हाळे राहते. जरा नम्र असावं ना. आता म्हटलं की प्रत्येकाजवळ काहीतरी गुण असतात, तो शोधून काढावा. कोणाजवळ कला असेल, कोणाजवळ काय सौंदर्य असेल, कोणाजवळ काहीतरी एखाद्या गोष्टीबद्दल त्यालाच फक्त येत असेल, माहीत असेल, असं ते नम्रतेने समजून घ्यावं की प्रत्येकाचं काय काय गुण आहेत, तर त्याच्याविषयी माझंच काय ते सगळं बरोबर असं म्हणणारा जो असतो तो असा असतो. खरं कसं असलं पाहिजे हे लगेच हे सांगता सगळं मिळतं की गुणग्राहक असलं पाहिजे. आपण 4 माणसामध्ये गेल्यानंतर आपलं बरोबर कळतं की कोणाकडे काय नेमकं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचा मोठेपणा ज्याला त्याला देता आला पाहिजे. पण हा असुरी जो आहे तो असं त्याला ओळखताच येत नाही. आपणच असे काही असतो की आपल्या पुढे बाकी कोणीतरी काही विशेष कर्तृत्वान आहे, विशेष काहीतरी कला गुण त्याच्याजवळ आहेत, हे याच्या लक्षात सुद्धा येत नाही. तन मन धनाने सगळा मान सन्मानाने सगळी गुरमी
अहंकार, गर्विष्ठपणा आलेला असतो. सगळी पदाची, पैशाची, मानाची मस्ती असते आणि त्यामुळे हे सगळं झालेलं असतं. कारण पैशाच्या जोरावर काही करता येतं अशी पक्की खात्री असते आणि म्हणून असं असतं. आता ह्याची उदाहरणं की आपल्याला बहुताली कमी नाही मिळत. कितीतरी वेळा वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या की आपल्याला कळतं की अशी श्रीमंतांची मुलं रात्री बेरात्री गाड्या हव्या तशा हे करायच्या. कोणी रस्त्याच्या कडेला खरंच माणूस त्याच्या गाडीखाली गेला तरी त्याची काही कदर त्याला नसते. पण दुसऱ्याच्या जीवाची कदर करण्यासाठी पाहिजे. पैशाच्या मार्फत तो कुठल्याही प्रकारचा आपल्याकडून केलेला गुन्हा किंवा घडलेला गुन्हा तो सहजपणाने बाजूला करू शकतो. त्या गुन्ह्यामध्ये तो अडकत पण नाही असं दिसतं. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आता असं आहे की हे सगळं जे की आहे हे दुनियेतल्या या न्यायसंस्थेमध्ये कदाचित चालेल. पैशाच्या आधारे आपण त्या गुन्ह्यात न अडकता तो ताठमानेनं जगामध्ये फिरू पण शकेल. परंतु भगवंताची जी न्यायदेवता आहे तिथे नोंद झालेली असते. तिथे काही असं चालणार नाही आहे. तिथे गुन्हा झालेला असेल तर त्याचं योग्य त्या पद्धतीनं तिथे आपली पापाच्या बाजूला नोंदणी झालेली आहेच. तर इथे जरी आपण पैशाच्या नावाखाली आपण कसंही बेदरकारपणानं वागलेलो असलो, फसवलं असलं लोकांना, तरी देखील भगवंताच्या ठिकाणी म्हणजे किंवा कर्माचा सिद्धांत जो आपण म्हणतो त्या कर्माच्या सिद्धांताचा विचार केला तर चुकीचं कर्म केलेलं आहे त्या चुकीच्या कर्माचं फळ आपल्याला मिळालं की राहणार नाही. बऱ्याचदा आपण एक प्रसंग पूर्वीचा सांगितला की एक न्यायाधीश असतात आणि न्यायाधीशांचा साधारणपणानं अशी पद्धत आहे की आपल्याकडे सुद्धा बंगले, न्यायाधीशांचे बंगले वगैरे थोडे गावापासून दूर असतात की गावामधल्या सगळ्या लोकांच्यात मिसळणं, कुठे काही ओळखीचा गैरफायदा घेतला जातो वगैरे यासाठी म्हणून काही फार समाजामध्ये मिसळत नाही. त्यांचा जरा निवास जो असतो तो गावापेक्षा दूर असतो. तर एका गावामधले एक न्यायाधीश रोज सकाळी लवकरच जरा फार लोकांची वर्दळ सुरू होण्यापूर्वीच समुद्राच्या काठी जवळ समुद्र होता तर समुद्राला काठी फेरी मारून यायचे. एक दिवस असं नेहमीसारखे फेरी मारायला गेलेले असताना अगदी नजरेच्या टप्प्यामध्ये एका माणसाने काहीतरी एकमेकांशी मारामारी झाली, आवाज आला त्या दिशेने. तरी पाहिलं तसं विरळच लोक होते, कोणी फारसं नव्हतंच तिथे. त्यामुळे त्यांनी आवाजाकडे पाहिलं तर त्याला दिसलं तेवढ्यामध्ये एक माणूस पळून गेला आणि एक माणूस तिथे पडला हे पण त्याला दिसलं. पळून गेलेल्या माणसाला काही पकडणं शक्य नव्हतं, दूरवरून आणखीन तो दूर पळून गेला. पण साधारण त्यांनी पाठमोडं का होईना त्या माणसाला पाहिलं होतं. आणि मग रितसर तो मेलेला माणूस, मग तो खुनाचा आरोप, मग संशयित लोकांना पकडणं, मग पोलिसांनी शोध घेणं वगैरे वगैरे सगळं त्या गावामध्ये सगळं झालं. न्यायाधीशांच्या समोर काही सुभी पण राहिले. जो कोणी आरोपी म्हणून आणलेला होता त्याच्या बाजूने सगळे पुरावे पण पोलिसांनी गोळा केलेले होते. त्यामुळे केस तर काय होणार हे न्यायाधीशांच्या लक्षात होतं. पण न्यायाधीशांच्या मनात असं येत होतं की त्या दिवशी आपण जे काही पाहिलं आहे त्यावेळेला जी व्यक्ती आपण पाहिली ती व्यक्ती याची नव्हती. तिची जी काही उंचीमध्ये पळून जाताना आपण पाहिलं हा तो माणूस नसावा. परंतु पुरावे तर सज्जड सगळे जमलेले होते. पण न्यायाधीशाला काय वाटलं कोण जाईल, त्यांनी केबिनमध्ये त्या आरोपीला बोलावलं आणि त्या आरोपीला प्रश्न विचारले की माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर दे. तुला आता केसचा निकाल काय लागला तो कळला आहे की तुझ्या हातून खून झालेला आहे, त्यामुळे तुला देहदंडाची शिक्षा दिली जाणार आहे हे आता तुला कळून चुकलं आहे. त्यामुळे आता तत्पूर्वी तू काही खोटं बोलू नको, जा मी विचारतो आहे त्याचं खरं उत्तर दे. आणि मग त्यांनी विचारलेला की असं काही झालं आहे का की यापूर्वी तू गुन्हा केला आहेस आणि तुला शासन झालेलं नाही आहे. तेव्हा त्यांनी लगेच सांगितलं की हो, पूर्वी मी अमुक गोष्ट केली होती तेव्हा मला शासन झालं नाही, मी त्या गुन्ह्यातून सुटलो होतो. आणि मग ते म्हणाले आता जा. मग न्यायाधीशांच्या लक्षात की आत्ता त्यांनी गुन्हा न करता सुद्धा तो गुन्हेगार म्हणून अडकलेला आहे. त्यामुळे कर्मसिद्धांत जो आहे आत्ता या क्षणाला पैशाच्या जोरावर आपण काहीही कसंही वागलो तरी चालेल असं ह्या गर्विष्ठ या अनेकचित्त विभ्रांत वगैरे वगैरे जो मंडळी आहे यांना वाटत असेल. पण कर्मसिद्धांत सांगतो की आपण केलेल्या चुकीच्या कर्माचं फळ हे आज ना उद्या आपल्याला भोगावं लागतंच. पैशाच्या जवळ काही करता येत असं वाटत असलं तरी देखील तसं घडत नाही. दुसरं असं आहे की अगदी गुन्हेगार खून मारामाऱ्या जाऊ दे, तुम्ही आम्ही पण किती वेळा असा सभोवताली बघतो आपल्याला असं दिसतं की अरे दात आहे तिथे चढे तिथे दात नाही असं होतं की खरंच
छानपैकी सुख होतं, आनंदी होतं. समोर काही सुखाची साधनं नव्हती. आता सुखाची साधनं भरपूर आहेत, पण ते सुखाच्या साधनांचा उपभोग घेता येत नाही आहे. AC आहे, गाद्या-गिरद्या आहेत, अगदी सगळं छान आहे, पण रात्र झोप येत नाही गोळी घेतल्याशिवाय. किंवा दुसरं टोक आपल्याला दिसतं. तर असं जे काही आहे, तर पैशाने कदाचित औषधं मिळतील, पण आरोग्य नाही मिळणार. सुखाने झोप हवी असेल तर ती काही अशी नाही मिळणार. ती कशाने मिळेल? तर खऱ्या अर्थानं आपण जेव्हा असे मोहामध्ये गुंतणारे, ढोंगी, गर्विष्ठ, अहंकारी असे नसतो, तेव्हा संत मंडळी जसं आहे ना, की आकाश हेच पांघरूण आणि जमीन हेच अंथरूण, अशी झोप येते चांगली गाढ, असं आपल्याला अनुभव घेता येईल. त्यामुळे या श्लोकामध्ये जे वर्णन केलं आहे, तसा माणूस नरकात जातो असुरी संपत्तीचा. आता ही जी काही असुरी संपत्तीच्या लोकांची आणखीन पण शब्द वापरला, मानअपमानाची जी प्रक्रिया आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांना असं वाटतं की माझा तो काय मानसन्मान, मी काय तो श्रेष्ठ, आणि तसा त्यांचा अट्टहास असतोच. सगळं मला मिळावं अशा प्रकारची यांची वृत्ती असते. आणि आपल्याला ना हल्ली तर खूप असं दिसतं, म्हणजे कितीतरी कुटुंबामध्ये केवळ वडिलोपार्जित इस्टेटीवरून 2 भावांमध्ये वाद होतात, आणि मग त्या वादाचा परिणाम काय होतो, तर दोन्ही भावांकडनं त्या वकिलाला इतके पैसे दिले जातात, त्या वकिलांची घरं होतात आणि यांची दोघांची घरं जातात. असं सगळं दुष्टचक्र हे असतं. पण तेच जर आपण एकमेकांशी सलोख्याने, प्रेमाने, बरं बाबा तुला घे असं म्हणून जर वागलो तर किती फायद्याचं आहे. पण नाही, मीच काय तो शहाणा, मीच काय तो मोठा, माझ्यावर काय तो अन्याय, असं जर माणसाने केलं तर त्याचे परिणाम काय होतात ते आपण भोवती बघतो. अगदी कधी कधी मला असं वाटतं की माऊलींच्या ओव्या 750 वर्षापूर्वीच्या आहेत का आजकाल लिहिलेल्या आहेत. इतकं असं होतं की त्या वेळेला सुद्धा माणूस कसा असेल त्याचं अंदाज घेऊन, माणसाची कशी स्खलन होणार आहे, माणूस किती खाली जाणार आहे त्याचा विचार करून माऊलींनी हे लिहिलं असावं. सगळं मान सन्मान, पैसा, सत्ता, प्रसिद्धी ही सगळी ही ह्यासाठी ही असुरी वृत्तीची मंडळी हापापलेली असतात. आता ही जर मंडळी काही यज्ञयाग करायला लागली किंवा काय देवाच्या उपासना करायला लागली, काही भगवंताची सेवा करायला लागली असं आपल्याला दिसलं, कुठं नामसप्ताह कर, भागवत सप्ताह कर, काही धार्मिक कार्यक्रम करायला लागले, तर त्याच्या मागे खरंच प्रेम भक्ती असते का, असा आपल्याला प्रश्न पडतो. तेच माऊली लिहिलं आहे की केवळ प्रसिद्धी मिळावी म्हणून अशा प्रकारची कामं केली जातात. काय भागवत सप्ताह केला आहे असं म्हणून मोठेपणा मिळवावा असा खोटेपणा या सगळ्यांच्यामध्ये असतो. म्हणून त्याला अगदी शास्त्रविधीपूर्वक त्यांनी केलं असलं तरी त्याच्या मागे त्यांचं मन तसं नसल्यामुळे ते तिथपर्यंत पोचत नाही. राजकारणी लोकांचं गणपती उत्सव, राजकारणी लोकांचा नवरात्र उत्सव, राजकारणी लोकांचा गोकुळाष्टमीचा उत्सव हा पाहिला की आपल्याला कळतं की हे सगळं दाखवण्यासाठी आहे, त्याच्यामागे भगवत भक्ती काहीही नाही. अलीकडे तर मला असं वाटतं की लग्न समारंभसुद्धा त्या नवदाम्पत्यावर काही संस्कार व्हावे यासाठी असतात का आपला सगळा श्रीमंतीचा बडेजाव दाखवण्यासाठी असतात असं आपल्याला वाटतं. की खरंच संस्कार होतात का? तो फोटोग्राफर, त्या काय मेकअप करणारी मंडळी, या सगळ्यातून त्या गुरुजींना बिचारायला वेळ काढून काही संस्कार करावे लागतात. काही वेळा गुरुजींना असा थोडासा ढाल दाखवून की आता हे असलं काही चालायचं नाही, तुम्ही सगळ्यांनी त्या स्टेजवरून खाली उतरा वगैरे वगैरे असं करावं लागतं. त्यामुळे संस्कार वगैरे ह्या गोष्टी किंवा खरंच शास्त्राला धरून असणाऱ्या गोष्टी, धार्मिक काही गोष्टी, पारंपरिक काही गोष्टी, हे सगळा बडेजाव, दिखाऊपणा असा सगळा झालेला आहे. केवळ पैसा, म्हणजे आता लग्न समारंभाचं काही उदाहरण माऊलीने घेतलेलं नाही आहे. माऊलीने यज्ञयागादी क्रिया ह्या घमेंडी लोकं केली तर ती पोचते असं म्हटलं, पण ते करता करता आपल्याला वाटलं की असा पैशाचा अपव्यय ज्याला म्हणतो तो असा किती किती ठिकाणी चाललेला असतो. त्याच्यामागे खरंच जे करायला हवं नेमकं ते मात्र होत नाही. आणि खरं म्हणजे बोलणं योग्य नाही आहे, पण एवढा लाखो लाख पण कमीच, कोटी कोटी खर्च करायचा, दोन्ही पार्टीनी करायचा, मुलाकडल्याने मुलीकडल्याने, आणि वर्ष 2 वर्षामध्ये खरंच यांचं जमतं का हो, का आणखीन काही घडतं, अशा पण केसेस आपल्याला दिसतात. म्हणजे एकूण सगळा जो काही दंभ, गर्व,
पैशाचा सगळा अपव्यय, या सगळ्यामुळे माऊली म्हणतात की हे सगळं शास्त्राला धरून नाही, हे असुरी प्रवृत्तीचं आहे आणि त्याचा परिणाम या श्लोकात सांगितला आहे की नरकात जायला होतो. माऊलींच्या 378 ते 88 अशा ओळी आहेत. आपण बघूया त्या काय माऊली काय म्हणतात. तैसे आपण या आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वे तेणे. पहिल्या वेळी म्हणतात की आपण या आपण म्हणजे आपलीच प्रतिष्ठा ते मानतात आणि नुसतं मानतात असं नाही, स्वतःचीच प्रतिष्ठा, स्वतःलाच महंत समजायचं, मीच मोठा, मीच काय तो शहाणा असं समजायचं. आणि अशी असुरी प्रवृत्ती जेव्हा फुगती असाधारण गर्वे, असामान्य गर्वाने फुगलेली असतात, म्हणजे त्यांना दुसऱ्यांनी कोणी काही सांगितलं तर पटणारच नसतं आणि त्यामुळे ते असे गर्वाने फुगलेले असतात. आपण याच्या आधी 377 ओवीत पण वाईट मार्गाने व्यभिचाराची जी स्त्री आहे तिचं उदाहरण माऊलीने घेतलंच होतं की तिने तिच्याकडे येणारी जी मंडळी आहेत त्याच्यामधल्या एखाद्या माणसाला पती समजून ती जर वेश्या त्याप्रमाणे वागायला लागली तर तिला काही कोणी सौभाग्यवती म्हणून म्हणणार नाही, मानणार नाही. तर तिचं ते तसं करणं असणं किंवा तसं समजणं असतं ते व्यर्थ असतं. त्या कुस्तीप्रमाणे याचं पण आहे. हा स्वतःची प्रतिष्ठा, ती जशी स्वतःला सौभाग्यवती म्हणून घेते तसा आपणही आपण स्वतःला महंत समजून घेतो, मी मोठा शहाणा असं मानतो, गर्वाने फुगून जातो, तर त्याला काही अर्थ नसतो. मग लवो नेणती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उघवले आकाशे शिळाराशी. 2 उपमा दिल्या या ओवीमध्ये. म्हणतात ते कुठेच नम्र होत नाही, इतके गर्वाने फुगलेले असतात, ताठा असतो की ते जराही नम्र होत नाहीत. कसे तर म्हणे जणू काही आटिवा लोहाचे खांब, लोखंडाचे आटवलेल्या लोखंडाचे खांब जसे असतात ते ताठ असतात, ते कुणापुढे नम्रच होत नाही. किंवा उगवले आकाशे शिला राशी, किंवा आकाशामध्ये उंच गेलेली दगडांची समजा राशी आहे, दगडावर दगड असे उंच आहे तर ती जशी लवणार नाही तसं आहे. पर्वतांची शिखरं जशी लवत नाहीत, नम्र होत नाहीत, तसे हे आसुरी लोक असतात. ते इतका ताठा त्यांच्याजवळ असतो की ते जराही नम्र होत नाही, इतका त्यांना गर्व असतो. तैसे आपुलिया बरवे आपणची रिझता जीवे तृणाही हुनी आघवे मानिती नीच. आणखीन पुढल्या ओवीत त्यांचा नीचपणा सांगतात की असे गर्वाने फुगलेले असतातच. आणखीन काय असतात, आपुलिया बरवे म्हणजे आपल्या चांगुलपणाने आपल्याच मनात ते आनंदित होतात, म्हणजे आपण म्हणतो तेच बरोबर असं मानतात. आपणची रिझता जीवे आपल्या मनाने आनंद मानतात की मी करतो ते बरोबरच आहे, तेच आनंददायी आहे. आणि तृणाहुनी आघवे मानिते नीच, आणि सगळ्यांना तृणापेक्षाही गवतापेक्षाही नीच समजतात. आपल्या भोवताची सगळी मंडळी अगदीच हलकी आहेत, गवतासारखी आहेत, आपणच काय ते मोठं स्वतःच्याच मोठेपणाचं कौतुक गातात, त्याच्यातच रमून जातात, त्याच्यातच त्यांना आनंद मिळतो. आजूबाजूचं जग सगळं क्षुल्लक गवतासारखं आहे अशी त्यांची पक्की खात्री असते. वरी धनाची या मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्याकृत्य विचारा सवते केले. पुढल्या 381 ओळीत माऊली म्हणतात सवतं केलं म्हणजे काय, शत्रू केलं. सवती ते शत्रूच असते ना. तर सगळं कोणाला तर कर्म ज्याचा विचारातच येत नाही. काय म्हणतात धनाची या मदिरा, इतकं पैशाचा गर्व असतो की माणूस दारू प्यायल्यावर त्याला तो जसा झिंकतो तसा हा धनरूपी दारू प्यायल्यावर झिंकलेला आहे. इतका पैसा ह्याच्याजवळ आहे की पैशाचा माज त्याला आलेला आहे. धनाची या मदिरा माजुनी धनुर्धरा, अर्जुना धनरूपी मदिरेने तो झिंकलेला आहे, माजलेला आहे. आणि यामुळे काय झालं आहे, आपोआपच शत्रू त्याला जास्त आहे. धर्म आणि अधर्म कळत नाही, कर्म आणि अकर्म कळत नाही, काय करावं काय करू नये कळत नाही, कर्तव्य काय आहे ते कळत नाही. कृत्याकृत्य विचारात सवते केले, या सगळ्या गोष्टी तरी फाटाच दिलेला आहे. गैरच करायचं मुळे चांगलं वाईट काय आहे ते समजण्याची राहिलीच नाही. या गोष्ट इतका माज धनाचा त्याला आलेला आहे. पैशाच्या गर्भापुढे सगळं तुच्छ लेखलेलं आहे. काय करायचं काय करू नये याचा विवेक पण त्याला नाही आहे. चुकीच्याच मार्गाने तो जातो आहे. जया अंगी आयती ऐसी असं जो करतो आहे ना, अशी कृती जो करतो आहे त्याच्याबद्दल बोलत आहे. जया अंगी आयती ऐसी, ते इथं यज्ञाची गोठी काय असे असा जो माजलेला आहे धनाच्या आपल्या जो असल्या धनामुळे, तर अशा प्रकारच्या याचं आचरण कसं असणार,
तर त्याच्या जर सगळं प्रतिकूलच गोष्टी, तो काही कुठल्या दुसऱ्या गोष्टीला महत्त्वच देणार नाही, तरी काय काय पीसी न करीती गा. त्यामुळे तो आणखीन काय काय वेडेपणा करेल तो लक्षात घ्या. एक पैशाचा जोर असला की माणूस काही करतो. कुठलीच गोष्ट तो म्हणजे यज्ञयागविधी सगळे तो विधीपूर्वक करेल असं कारणच नाही ना, कारण मुळात हेतूच नाही आहे त्याचा असं काही करण्याचा. तरी पण वेडे लोक काय काय करत नाही. तर हे सगळं ढोंगीपणा, पैशाचा बळेजा आहे, पण तरी देखील लोकांना दाखवायला असं करतो. त्यामुळे असुरी प्रवृत्तीचे हे लोक धार्मिक कार्यक्रम जे करतात त्याचं महत्त्व त्यांना मनात नसतंच. मनापासून ते काही त्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमाकडे लक्ष देत नाही, केवळ देखावा म्हणून ते करत असतात. आणि अशा भक्तिभाव नसलेल्या धार्मिक गोष्टी काही यज्ञयागादी क्रिया अशा करून त्याचा काय उपयोग होणार. म्हणून कोणी एके वेळे मौढ्य मद्याचे निबळे यागाची टवाळी आदरिते. अशा मंडळींनी त्यांच्या त्याच्या कोण्या एखाद्या वेळेला म्हणजे खरं तर ते मद्यानी मूर्खपणाचं मद्य मग असे म्हटलं की माजलेलेच आहे, त्यामुळे असं मूर्खपणाच सगळा केलेला आहे, पैशाचा जोर आहे. अशा सगळ्या बळावर त्यांनी अशा यज्ञयागादी केल्याचा आभास निर्माण पण केला असेल की आम्ही काहीतरी फार चांगलं करतो आहे, आम्ही लोकांना हवं आहे तसं समाजाउपयोगी पडणारं अगदी धार्मिक गोष्टीच करतो आहे असं निर्माण करत असतात. पण ते सगळं जे काही आहे ते अगदी एका अर्थाने यज्ञयागात किंवा चांगल्या गोष्टींचं विडंबन केलेलं असतं. त्यांच्या मागे अंतःकरणामध्ये जराही भाव नसतो. त्या भक्तिभावाला केलेली काही गोष्ट नसते. असुर प्रवृत्तीच्या या गोष्टीसुद्धा कशा असतात ते माऊली आपल्याला याच्यात सांगतात की मद्य पाहिलं जसा तो अविवेकाने सगळ्या गोष्टी करतो, त्याचं भानच नसतं, कारण त्याला शुद्धच नसते. तसंच याचं असतं, नुसता डौल दाखवायचा परंतु त्याच्या मागे खरा काही भगवंताबद्दलचा प्रेमभाव त्याच्या अंतःकरणात नसतो. आणि म्हणून असं असल्यामुळे ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन सामग्री आणि तयासी तव विधी द्वंद्वची सदा. आता मनापासून नसल्यामुळे तो जो काही यज्ञयाग आहे शास्त्रविधीप्रमाणे नाहीच आहे. त्यामुळे त्याच्यासाठी लागणारी जी काही सामग्री आहे, कुंड असावं, मंडप असावा, वेदी असावी, हवन करण्यासाठी जे द्रव्य साधन सामग्री लागते त्या सगळ्या साधन सामुग्रीविषयी काही फार प्रेम नसतंच. ते अगदी चांगल्या पद्धतीने जमवावं वेळच्या वेळ आणून द्यावं. पैशाच्या जोरावर आम्हाला काही करता येतं अशी पक्की खात्री असल्यामुळे इकडे पण सगळं वैरच असतं. शास्त्रविधीबद्दल पण वैरच असतं. त्यामुळे नियमाने किंवा जे ठरवलं आहे त्याबद्दल शास्त्र काय सांगतं त्या पद्धतीने हे सगळं करावं असं काही वाटत नाही. आपलं टिकमार्क आपल्या भाषेत बोलायचं झालं तर टिकमार्क पद्धतीने असे कार्यक्रम ह्या घमेंडी गर्विष्ठ अहंकारी असुरी वृत्तीच्या माणसाचे असतात. देवा ब्राह्मणाचे नावे आडवारेनेही नोहावे ऐसे आधी तेच यावे लागे कवणा. आता ते म्हणतात त्यांना तर हे असं काही देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं शास्त्राला धरून करावं हे काही त्यांना सोसतच नाही, कारण कधी केलेलंच नसतं. विश्वासाचा पण विषय असतोच, तो विश्वास पण नसतोच आणि त्यामुळे त्या सगळ्याचा ते द्वेष करतात, सगळ्याचा वैरच असल्यामुळे. आणि मग असं जेव्हा असतं तेव्हा मग शहाणी माणसं अशा प्रकारच्या ह्याला जात नाहीत. त्यांना माहिती आहे हा सगळा दांभिक प्रकार चाललेला आहे आणि त्यामुळे अशी शहाणी जी माणसं असतात ती अशा प्रकारच्या कार्यक्रमाला जात नाहीत की यांचं ते सगळं देखावा आहे, त्या देखाव्यामध्ये की आपल्याला जायची आवश्यकता नाही आहे. देवा ब्राह्मणांना या अशा दांभिकपणाच्या यज्ञाला जावंसं वाटत नाही असं स्पष्ट म्हटलं आहे. देवा ब्राह्मणाचे नावे आडवारे दे नोहावे ऐसे आधी तेच यावे लागे कवडा. तिथे जावंसंच कोणाला वाटेल की त्यांचा हा सगळा जो देखावाच आहे, त्याला काही त्या देवा ब्राह्मणाविषयी कोणाहीबद्दल आदर नाही आहे. तर नुसतं आपल्या पैशासाठी म्हणून लोकांना खूप खूप काही काही द्यायचं असतं, खायला प्यायला घालतात, वस्तू देतात आणि मग जाणारे लोक जातात. पण जी सच्ची मंडळी असतात ती अशा ठिकाणी जात नाहीत. पै वासरुवाचा भोकसा गायी पुढे ठेवली जायचा उगाणा घेती क्षीर असा बुद्धिवंत. काय आहे या ओवीमध्ये जे दिलेलं उदाहरण ना ते आपल्या अंगावर काटा आणणार आहे की ही धूर्त लबाड मंडळी काय काय करू शकतील. तर म्हणे म्हणजे खरं माऊलींना ही ओवी लिहिताना किंवा तुम्हा आम्हाला वाचताना ना असं अंतःकरणात गलबलायला होतं की असं करत असतील, इतकं वाईट वागत असतील. ते म्हणतात वासरुवाचा भोकसा गायी पुढे ठेवून जायचा. एखादी समजा
जन्मताच वासरू मेलं. त्या गाईला वासरू दिसलं की पाना फुटणार आहे. तर त्या मेलेल्या वासरामध्ये आतमध्ये पेंढा भरायचा आणि त्या गाईजवळ ते वासरू न्यायचं, म्हणजे तिला पाना फुटतो. आणि तिच्यानंतर मग तिला कळलं हे नाही आहे की मग नंतर दूध नाही येणार. त्यावेळेला जे की दूध येईल, कारण जन्मतः ते तिला दिसणार वासरू, आणि ते वासरू दिसलं की पाना फुटेल आणि सगळंच्या सगळं कासेतलं जेवढं असेल तेवढं दूध झाडा काढून घ्यायचं. अशी दुष्ट प्रवृत्तीची माणसं असतात ही. आपल्यासाठी हा सगळा असा देखावा करायचा असतो. काही देवाधर्माचं हे नसतं, त्याच्यामागे केवळ आपला स्वार्थ असतो. आणि त्याला इतकं उदाहरण असं दिलं आहे की आपल्या अंगावर काटा येतो. पै वासुरुवाचा भोकसा, भोकसा म्हणजे पेंढा गाई पुढे ठेवून जायचा. वासराच्या त्या नुसत्या कातडीमध्ये गवत भरायचं, पेंढा भरायचा आणि गाई पुढे आणायचं. उगाणा घेती क्षीर रसा, आणि ते दूध काढून घ्यायचं. आणि किती काढून घ्यायचं? सगळंच्या सगळं काढून घ्यायचं. उगाणा अजिबात ठेवायचं, कारण पुन्हा पाना फुटणारच नाही आहे म्हणून सगळं काढून घ्यायचं. असं आता ह्याला बुद्धिवंत शब्द वापराय काय माहिती, आपली बुद्धी कुठे वापरायची? तरी धूर्त मंडळी, लबाड मंडळी, दुष्ट मंडळी, असुर प्रवृत्तीची मंडळी हे अशा प्रकारचं करतात. त्यांना फक्त स्वार्थ माहीत असतो. त्यासाठी आपल्याला जे हवं आहे ते येणं केनं प्रकारेनं करायचं, एवढीच गोष्ट त्यांच्याजवळ असते. तैसे यागाचेनी नावे जग वाळुली हावे, नागविती आघवे आहेरावरे. आणखीन एक उदाहरण पुढ्यात दिलं आहे, तर त्या मनाने म्हणजे गाईचं उदाहरण अगदी अंगावर काटा आणणार आहे. पुढे म्हणतात हे जे यज्ञ यागाचेनी नावे जग वाळुली हावे, काय करतात ते? लोकांना आमंत्रित करतात, खूप प्रसिद्धी करतात. आम्ही असं करतो आणि तसं करतो. आपण पाहतो ना, ही सगळी मोठमोठी 10-10 दिवस उत्सव साजरे करतात, नवरात्र, गणपती उत्सव. त्याचं किती किती प्रसिद्धी, जिकडे तिकडे बॅनर लागतातच घेऊन, सगळ्यांना आमंत्रण देतात. जग वाऊली हवे, सगळ्या जगाला आमंत्रण जातं. आणि नागविती आघवे आहेरावरी, आणि त्यांच्याकडून आहेर मिळवतात. म्हणजे आता अलीकडल्या काळामध्ये त्यांच्याकडून आपण म्हणू की लोकांकडून देणग्या गोळा करतात. असे उत्सव मोठे मोठे करायचे आणि लोकांकडून पैसा गोळा करायचा. इथे त्यांनी म्हटलं नागविती आघवे आहेरावरी, लोकांकडून आहेर घ्यायचं, त्याला फसवायचं, लुबाडायचं. आता आहेर शब्द नाही आपण वापरत, आता देणग्या लोकांकडून गोळा करायच्या. हल्ली आता हे जरा प्रमाण थोडं कमी झालं, कळता या सगळ्या राजकारण लोकांकडे आणखीन पैसा झाला आहे, तेव्हा या मार्गाने त्यांना पैसा मिळवावा लागत नसेल कदाचित, किंवा लोक शहाणी झाले. लोक आता अशा प्रकारच्या कार्यक्रमांना आम्हाला काय द्यायचं त्या देवापुढे ठेवून आम्ही तुम्हाला देणार नाही असं चोख उत्तर देतात. त्यामुळे चांगलं कामाला आम्ही देऊ, आम्हाला द्यायचं असलं तर असं दारात लोक हल्ली उभे पण करत नाही, असं पण कारण असेल. पण आपल्याकडे सुद्धा असं लोकांकडं देणग्या गोळा करायच्या आणि सण उत्सव साजरे करायचं असं करतो. ऐशा काही आपुलिया होमिती जे उजरिया, तेढे कामिनी प्राणिया सर्वनाशो. आता 328व्या म्हणजे ह्या श्लोकामधली शेवटची ओवी आहे माऊलींची. त्याच्यात ते म्हणते असं आपुलिया उजरिया, म्हणजे आपल्या लाभाकरता किंवा आपल्या उत्कर्षाकरता जी काही तो होम इत्यादी गोष्टी करतो. आता त्या काळामध्ये होम हवन यज्ञ जास्त व्हायचे, म्हणून माऊलीने वारंवार यज्ञ आणि होमाचा उल्लेख केला आहे. तर असे जे काही आपल्या फायद्यासाठी, आपल्या लाभासाठी, आपल्या उत्कर्षासाठी ही अशी होम हवनं केली जातात. ऐशा काही आपुलिया होमिती जे उजरिया, तेढे कामिनी प्राणिया सर्वनाशो. त्या सगळ्या होम हवनाचा, यज्ञाचा जो काही असा आभास केलेला आहे, नाटक केलेलं आहे, त्याच्यातून सगळं सर्वतोपरी त्याचा नाश व्हावा अशीच म्हणजे लुबाडलं जातं, अक्षरशः लुबाडलं जातं. दिसायला सत्कर्म दिसतं, परंतु ते पाप असतं. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचा सगळं सर्वनाशच त्याचा होतो. त्यामुळे या श्लोकामधल्या या 10 ओव्यांचा जर विचार केला तर आपल्याला कळेल अनेक चित्तविभ्रांत मोहजाल समावृता प्रसक्त कामभोगेषु, हे आत्मसंभावित चुकला आत्मसंभाविता स्तब्धा, स्वतःला मोठं करण्यासाठीचा विचार केला. आणि असं दंभ गर्व असणाऱ्या माणसाचं काय होतं याचं वर्णन माऊलीने केलं. पुढल्या याच्यामध्ये अशाच माणसाचं वर्णन, अजूनही आसुरी प्रवृत्तीच्या माणसाचंच वर्णन चाललं आहे. आता म्हणतात अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधमचं संशयः मामात्मपरदेहेषु प्रद्विषंतोभ्यसूयका. यात सगळ्या असुर वृत्तीच्या माणसांचे आता गुणशब्द कसा वापरायचा, अवगुणच म्हणायला हवं.
त्याची यादी दिली आहे. अहंकारी आहे, त्याचं बल म्हणजे त्याच्यावर शक्ती आहे, पण ती शक्ती वाईट मार्गाला जाते आहे. दर्प म्हणजे घमेंड आहे. कामना इच्छा आहेतच. क्रोध आहे, राग आहे आणि संशयिता ह्या सगळ्याचा आश्रय, सगळे अवगुण त्याच्यामध्ये आहेत. आणि आणखीन अभ्यसूयक आहे. अभ्यसूयक हा याचा अर्थ दुसऱ्याचं वाईट बघणं, दुसऱ्याची निंदा करणं. आत्मपरदेहेषु, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या शरीरामध्ये असणारे जे काही माम म्हणजे माझा, तो द्वेष करतात. खरं म्हणजे सगळ्यांच्यामध्ये भगवंत आहे, पण त्या भगवंताचा पण द्वेष करतात. असं ह्या आसुरी प्रवृत्तीचे जे की दोष आहेत त्याची एक यादी या श्लोकामध्ये पुढल्या दिली आणि त्याच्यात पण माऊलीने आपल्याला ओव्या सांगणारच आहेत. आपण काही ओव्या आपल्या वेळेत बसते थोड्या घेऊया. आता ह्या ज्या आसुरी प्रवृत्तीचा लोकांचा आपण विचार करतो आहे आणि आता जी यादी दिली आहे, अहंकारच त्याचं बलस्थान आहे. शक्ती कुठं आहे ते सगळे अहंकारात आहे. इतकी घमेंड आहे, इतकी घमेंड आहे. बरं, त्याचे सगळे परिणाम काय, तर शेवटी राग पण आहे. म्हणजे मनासारखं नाही झालं तर राग, मनासारखं होण्यासाठी काय वाटते ती गोष्ट, असं सगळं करणार आहे. म्हणजे खरं तर यातला एक जरी दुर्गुण असेल ना तरीसुद्धा माणसाचा नाश होतो. या आसुरी प्रवृत्तीच्या जवळ सगळे गुण आहेत. त्यामुळे ह्याचं काय होणार असं विचार करायला हरकत नाही. सगळे एकत्रित आलेले आहेत तर त्याचा वेगात नाश होईल, आणखी लवकरच त्याचं काय व्हायचं ते होईल असं होईल. हे जे काही अहंकार आहे, मी माझं जे जे त्याच्या दृष्टी सगळं चांगलं आहे ते सगळं माझ्याच जवळ आहे असं त्याला वाटत असतं. मी श्रेष्ठ, मी शहाणा, मी कर्तबगार, मी हुशार, मी बुद्धिमान, मी सुंदर, मलाच जमतं, माझ्याशिवाय होतच नाही, असं सगळं मी 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 म्हणून जे काही आहे. आयुष्यभर मेहनत घेतली म्हणून मला हे मिळालं आहे, मला असं सगळं मी आणि माझ्या भोवतीच्या सगळ्या गोष्टी असतात. असा असणारा हा अहंकारम बलम आहे. आता विद्वत्तेचा अहंकार सुद्धा असू शकतो. म्हणजे असं नाही की आता आपण 2 श्लोकांमध्ये पाहिलं त्याच्यामध्ये सगळा असा दंभ पाहिला, नाटकाने म्हणजे खोटेपणाने त्यांनी आपल्याला हे सांगितलं. इथं तर आपल्याला सांगणार आहेत की बुद्धिमत्तेचा सुद्धा अहंकार येतो, विद्वान असण्याचा सुद्धा अहंकार येतो. असं सुद्धा नाही म्हणजे मी एवढे ग्रंथ वाचले, मी एवढा अभ्यास केला, मला हे सगळं येतं, मला हे सगळं माहिती आहे, अशा प्रकारचं सुद्धा मीच काय तो या सगळ्यात पारंगत, अशा चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा असणाऱ्या माणसाला अहंकार येतो. अहंकार आला की ती चांगली गोष्ट गेली. मीच काय तो शहाणा असं वाटलं, असं अहंकार आला की संपलं. त्यामुळे मग अशा सगळ्या मला काहीच नको, नको विद्या नको कला, अवीट पदपद्माची आम्हाला भक्ती दे, मला काय हवं आहे तर भगवंता तुझ्या पायाशी मला नाही, मला या काही गोष्टी नको आहेत. पण हा जो आसुरी आहे, संपत्तीवाला आहे, याच्याजवळ हे सगळं आहे, त्याचा जो असा काय गर्व आहे, इतका काय त्याला वय त्याचं जर जास्त असेल त्या वयाचं पण त्याला गर्व आहे की मी एवढे पावसाळे पाहिलेत, एवढा अनुभव माझ्याजवळ आहे, असं पण तो वर्णन करेल. किंवा आयुष्यभर मी मेहनत केली म्हणून मला हे दिवस मिळाले, असं आपल्या प्रतिष्ठेच्या बद्दल तो बोलेल. असं सगळ्या ठिकाणी तो स्वतःबद्दलच करणार, मीच काय तो श्रेष्ठ. कोणाला आपल्याला खूप मित्र आहे त्याचा पण अभिमान असतो. अहो हाक मारले की 50 गोळा करीन मी, असा पण अभिमान असतो. किंवा सद्गुरू असतील तर त्याला खूप अनुयायी आहेत, आपल्याला खूप अनुयायी आहेत, त्याचा पण गर्व त्याला मिळतो. त्यामुळे असं नाही की या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसायला असं दिसतं की अरे म्हणजे दुष्ट मंडळी आहे तेवढी, चांगल्या मंडळींना सुद्धा अभिमान होतो आणि त्यांची पण गोष्ट या आसुरीमध्येच त्यांना जावं लागतं. म्हणून पुन्हा पुन्हा माऊली उदाहरणे सांगतात. आता हे जे बलम म्हणजे शक्ती आहे, आसुरी वृत्तीच्या लोकांचं जे शक्ती आहे ती खरं जर दुसऱ्याच्या मदतीसाठी वापरली तर बरं होईल, पण तसं होतच नाही. त्यांची पैशाची किंवा खरंच शारीरिक शक्तीची पण म्हणूया, कुठल्याही प्रकारची त्यांची जी शक्ती आहे ती सगळी शक्ती ते दुसऱ्याचं रुबाळता कसं येईल हे पाहतात. ते जर त्यांनी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी केलं तर त्या शक्तीचा उपयोग होईल, पण त्यांच्या मनात पण ते येत नाही. जसं हल्ली आपण पाहतो ना की एवढे IT इंजिनियर झालेले, त्या कॉम्प्युटरमधलं सगळं ज्ञान असलेलं आहे, पण लोकांना लुबाडण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग होतो. रोज आपल्याला कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर येतं की सावध राहा, असं करू नका, तसं करू नका. आज पण एक आलेलं आहे की एखादा वृद्धगृहस्थ जो तुम्हाला म्हणाला की अहो जर मला हे जमत नाही आहे, मला करून द्या, तर भानगडीत पडू नका, कारण त्यांचा फोन आपण हातात घेतल्या आपला चेहरा जाईल, आपल्या बोटाचे ठसे जातील आणि गडबड होईल. आता हे काय आहे तर विद्वत्ता आहे, बुद्धी आहे,
ती चुकीच्या मार्गाला जाते, दुसऱ्याला फसवण्यासाठी जाते, ही आसुरीच प्रवृत्ती आहे. म्हणजे आसुरी प्रवृत्ती म्हणजे फक्त दुष्टपणा करणारे किंवा स्वार्थी अहंकारी हे आहेतच, पण बुद्धी आहे आणि ती बुद्धी दुसऱ्यासाठी न वापर किंवा चांगल्यासाठी न वापरता दुसऱ्याला लुबाडण्यासाठी वापरते आणि त्याच्यातून आपला कसा स्वार्थ साधेल, आपल्याला कसे पैसे मिळतील, पैशाच्या जोरावर आपल्याला काय वाटेल ते करता येईल, अशा प्रकारची जी वृत्ती आहे ही तर खात्री लोकांना झालेलीच आहे हल्ली, की पैसा असला की बाकी काही लागत नाही. एक पैसा माणसाजवळ हवा किंवा बाकी सगळ्या आपोआप गोष्टी होतात असं लोकांना वाटायला लागलं आहे. माऊलीने तसं मानायला तयार किंवा तुम्ही आम्ही पण नीट बारकाईने विचार केला आपल्या लक्षात येईल की पैसा हेच काही सर्वश्रेष्ठ साधन नाही आहे, परंतु या आसुरी वृत्तीला मात्र पैसा हेच बळ वाटतं आणि तो पैसा खूप असला पाहिजे, येणं केल्या प्रकारे आपल्याजवळ खूप पैसा असला पाहिजे असा प्रयत्न त्यांचा असतो. आणि मग आणखीन पण एक प्रकारचं बळ त्यांच्याजवळ असतं. अलीकडल्या काळामध्ये मोठमोठ्या लोकांशी आपली ओळख असणं ही पण एक शक्ती असते, की माझी अगदी मोठमोठ्या लोकांच्यामध्ये उडबस आहे, मी यांना बोलवलं तर हे काम माझं लगेच होईल. म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये आपण वशिला म्हणतो ना, असं वशिल्याचं बळ पण काही लोकांचं असतं, त्याचा पण गर्व होतो. मी काय हवं ते करू शकतो कारण माझ्या अगदी वरपर्यंतच्या ओळखी आहेत, अशा प्रकारचं पण ही सुद्धा एक आसुरी संपत्ती आहे. चांगल्या कामासाठी आपण चांगलं करत राहणं, वाईट कामासाठी कोणाचं ते ओळखी काढणं, आपल्या वशिल्याचं काम उपयोग करणं हे काही चूक नाही आहे. त्यामुळे बल म्हणजे शक्ती ही कशासाठी वापरायची हे ते आपल्याला सांगतात. दर्पशब्द वापरला आहे, घमेंड गर्व अशा अर्थाने. तर आपल्याला दिसतं कधी कधी आपल्याकडे मराठीमध्ये उथळ पाण्याला खळखळाट पार तसं आहे की इतका गर्व म्हणजे काय तर असता एवढंसं पण दाखवायचं असं असतं की त्याचाच फार मोठा गर्व वाटतो. कामना शब्द आहे, इतक्या इच्छा, वाढत्या इच्छा, दिसेल ती गोष्ट आपल्याला पाहिजे. आजकाल तर काय चंगळवाद नावाचा शब्द आपल्याला आला आहे आणि तो इतका पावलोपावली वाढतो आहे, बघावं त्याच्यामध्ये रोज काही ना काहीतरी त्याच्यामध्ये भरच पडते आहे. आता अशा इच्छा असणाऱ्या, चंगळवाद हवा असणाऱ्या वृत्तीच्या लोकांचं म्हणणंच असं असतं की का नकोत कामाला, आम्हाला जर खिसा गरम आहे, आमचा पैसा आहे, तर आम्ही का नाही आमच्या इच्छा पूर्ण करायच्या. अशा प्रकारचं म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की आम्ही जर महिनाभर काम केलं तर तुम्ही असं कसं म्हणता की कर्म करायचं, फळाकडे बघायचं नाही. खरं म्हणजे त्याचा काय अर्थ आहे, आपण कर्म करायचं फळ आपल्याला मिळतंच, पण हे फळ मिळावं म्हणून मी हे कर्म करतो अशा प्रकारची वृत्ती नसावी. आपण कर्म करावं, भगवंत त्या कर्माचं योग्य ते फळ आपल्याला दिलं हे झालं नाही, पण हे पटण्याची या आसुरी वृत्तीच्या लोकांची गोष्टच नसते. त्यामुळे त्यांना आपलं सगळं भगवंत तत्त्वज्ञान जे सांगतो आहे, संत मंडळी जे की आपल्याला सांगत आहेत ते त्याला पटण्यासारखं नसतं आणि त्यामुळे ते म्हणतात की नाही का माणसाची इच्छा ठेवल्या पाहिजेत आणि त्या इच्छा पुरा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते योग्य दिशेने प्रयत्न व्हायला पाहिजे, तिकडे लक्ष ठेवायला पाहिजे, पण तसं घडत नाही. आणि मग कोणत्याही का होईना माझी इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे अशा चुकीच्या मार्गाने पण ते हे सगळं करतात आणि त्यामुळे दिसायला दिसेल की यांच्या सगळ्या इच्छा पुऱ्या झाल्यात, पण त्याचे जे परिणाम आहेत ते भोगावे लागतील. गीता आपल्याला सांगते की कामना ठेवू नको, कामनाचा त्याग कर, कर्माचा त्याग कर असं नाही सांगत. कर्म करायचं पण इच्छा ठेवू नको. कर्म करायचं, अगदी चांगलं काम करायचं, त्याच्यात पैसे पण कमवायचे, चांगल्या मार्गाने धर्ममार्गानं पैसा कमवायचा, योग्य पद्धतीने खर्च करायचा, त्या संपत्तीचा गर्व करायचं काही कारण नाही आहे. प्रत्येक कर्माचं जे फळ आहे ते आपल्याला मिळणारच आहे, म्हणून ते कर्म चांगल्या पद्धतीने करावं, महिनाभर उत्तम काम करावं, प्रामाणिकपणानं काम करावं की त्याचं फळ आपल्याला मिळायला काही जाणार नाही, मिळणारच आहे. पण तो देव आपल्याला प्रसाद म्हणून हे देतो आहे असं मानावं, म्हणजे मग त्या मिळकतीकडे एक आपल्याला आनंदाचा असा अनुभव घेता येईल. नाहीतर आपल्याला म्हणजे इच्छा अशा वाढत जातात की तुटली जे किती मिळालं तरी ती वाढतच जाते असं होतं. मग त्याच्यामधून आनंद मिळत नाही, शांती समाधान मिळत नाही. म्हणून हा आसुरी प्रवृत्तीची मंडळी काय करतात आणि ते कसं चुकीचं आहे याच्यासाठी एकीकडे आपण म्हणतो महत्त्वाकांक्षा असायला हवी, पण ती योग्य पद्धतीने धर्ममार्गाच्या पद्धतीनं आपली जी काही महत्त्वाकांक्षा आहे ती पुरी करावी. केवळ पैसे कमवायचे आणि ते पैसे कमवण्यासाठी आपल्याला पाहिजे ते स्वातंत्र्य घ्यायचं आणि त्या पाहिजे त्या स्वातंत्र्याने आपला फक्त पैसा कसा वाढेल पाहायचं,
म्हणजे घाणेरडे चित्रपट दाखवायचे, घाणेरड्या सिरियल्स काढायच्या, मासिकं वाटलेली काढायची आणि अशातून पैसे कमवायचे. समाजाचं, तरुण पिढीचं नेमकं काय होतं आहे याकडे जराही विचार करायचा नाही. धर्माचं, राष्ट्राचं नुकसान होत असेल तर त्याचाही विचार करायचा नाही. तर हे काही योग्य नाही आहे. आपला स्वार्थ साधण्यासाठी अशा सगळ्यांना पार नाश त्यांचा होईल अशा प्रकारची कृती करणं हे असुरी प्रवृत्तीच्या माणसाचं लक्षण आहे. राग शब्द आहे, क्रोध आहेच. म्हणजे त्यांना असं वाटतं या असुरी प्रवृत्तीच्या माणसाला की थोडं रागाने किंवा मोठ्या आवाजात बोललं की आपली कामं होतात. असं नाही होत. तो जो क्रोध आहे, राग आहे, मीच करतो मोठा आशाने लोकांवरती हुकूम सोडण्याची जी आहे तर त्याच्यातून स्वतःचं नुकसानच होतं. मामात्म परदेशू म्हटलं आहे. म्हणजे पुढल्या ह्याच्यात म्हटलं आहे की परदेशू आणि स्वपण म्हणजे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या या दोघांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. परमेश्वराचं ते द्वेषच करतात, प्रद्विषंती. आपल्याही हृदयस्थ असणाऱ्या भगवंताचा द्वेष आणि दुसऱ्याच्याही हृदयस्थ असणाऱ्या भगवंताचा द्वेष करतात. दुसऱ्याची निंदा करतात. मी अभ्यसूय का म्हटलं आहे ना, दुसऱ्याची निंदा करतात. तर कोणी चांगलं नाहीच, मीच करतो चांगला. सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहे, पण हे असुरी प्रवृत्तीचे लोक मानायला तयार नसतात. नाही तर आपण म्हणतो प्रत्येकाच्या हृदयस्थ भगवंताला मी नमस्कार करतो. म्हणजे सगळ्यांपुढे नम्र होणं हे असतं. पण हा काही तयार होतच नाही. कोणाचंही तो आपल्या स्वतःच्या आतल्या आवाजाचं ऐकत नाही, दुसऱ्याचं तर नाहीच ऐकत. पण आपलं अंतर्मन पण काही सांगतं, आपली सत्सद विवेकबुद्धी पण आपल्याला काही सूचना देत असते, त्याही तो ऐकत नाही. आपल्याला अनेकदा हा अनुभव येतो की आपल्या हृदयस्थ असणाऱ्या भगवंत आपल्याला काही सूचना करतं, काही आपण चुकत असलो तर सावध करतं. त्यावेळेला आपण तो आतला आवाज ऐकला तर ते फायद्याचं असतं. पण ऐकलं नाही, इतकं भगवंताने सावध करून सुद्धा आपण सावध झालो नाही तर ते काय व्हायचं. तर ते न सावध होणं हे असुरी प्रवृत्तीचं लक्षण आहे. शहाणा माणूस आतल्या आवाजाने सावध होतो की आपल्याला सत्सद विवेकबुद्धी काय सांगते की हे असं करू नको, असं कर, आणि तसं करतो. तर सावधपणाने केलं की भगवंताला काय हवं आहे ते केलं जातं. पण आतला आवाज न ऐकता जे काही आपण करू ते मात्र सावध नसतं. अशी ही असुरी वृत्ती असणारी माणसं आहेत. ही देव मानत नाही, शास्त्र मानत नाही, दुसरा कोणाचं काही मानत नाही. वेद श्रुती स्मृती वगैरे ते जाऊ दे. खरं म्हणजे आपल्याकडे या सगळ्या वेद श्रुती स्मृतीला अपौरुषेय वाङ्मय म्हटलेलं आहे. म्हणजे ऋषीमुनींच्या तपश्चर्येतून भगवंतानीच त्यांच्या मुखातून ते व्यक्त केलेलं आहे. ते काही असं तयार केलेलं काव्य नाही, ते आपोआप आलेलं काव्य आहे. त्यामुळे ऋषीमुनींची भूमिका ही अशी आहे की त्यांना भगवंतानी जणू काही त्यांच्यातर्फे हे दिलेलं आहे. आता त्यांची जी साधना आहे, त्यांची जी तपश्चर्या आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं त्यांना सुचलेलं आहे, त्यांना प्रत्यक्ष मिळालेलं आहे. पण त्याचं श्रेय ते घेत नाही आहे, ते सगळ्यांसाठी ते उपयोगात आणते. त्यांना झालं म्हणून ते त्यांच्याजवळ ठेवलेलं नाही आहे. वेदशास्त्र पुराणांना मान्य असणारं त्या हृदयस्थ ईश्वराचा जो काही आदर आहे तो करून ते सगळ्यांना त्याचा उपयोग करायला देतात. असुरी प्रवृत्तीचे लोक मात्र दुसऱ्याबद्दल त्यांना ही कणव नसतेच. दुसऱ्याबद्दल अनादरच असतो आणि मत्सर करणं, दुसऱ्याच्या भावना दुखावणं किंवा शापवाणी उच्चारणं, दुसऱ्याचा अपमान होईल असं करणं, अशा सगळ्या गोष्टी, त्रास देणं, थोडक्यात असं सगळं करणं, दुसऱ्याला त्रास देण्यामध्येच आनंद मिळवणं. खरं तर प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. प्रत्येकाच्या चराचरामधल्या सगळ्या गोष्टी भगवंत आहे. तर कशाचाच खरा तिरस्कार करायला नको. आपल्याकडे तर अगदी लहानपणापासून संस्कार आहे. वस्तूला पाय लागला ती तर बिचारी न हलणारी अचर आहे, ती काय पाय लागला म्हणून आपल्याला म्हणत नाही काही, तरीही त्या वस्तूला पण नमस्कार करायचा, अशी आपली संस्कृती आहे. पण हा जो असुरी आहे, असुरी प्रवृत्तीचा आहे, हा हे काही मानायला तयार नाही. सगळं जग जणू काही आपण जिंकलेलं आहे. आपण काय ते सगळे श्रेष्ठ. कुठे कुठे काही चांगलं आहे हे चांगलं दिसत असेल, त्याला दिसायचं तर ते वाईटच दिसतं, दोष काढायला दिसतात. हे आहे ना, याला अभ्यसूचक म्हटलं. द्वेष करणं, असूया करणं, मत्सर करणं, अशा सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ असतात. आता एखादी गोष्ट मिळाली नाही समजा तर वाईट वाटणं हे स्वाभाविक असतं. आपल्याला हवं असतं, प्रयत्न केलेले असतात, पण नाही मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली पुन्हा प्रयत्न करू. या असुरेचं कसं, आपल्याला मिळाली नाही याचं ते दुःख किंवा सुख जाऊ दे, दुसऱ्याला मिळाली त्याचं दुःख त्याला अधिक असतं.
आपल्याला मिळाली नाही तर ठीकच आहे, पण याला का मिळाली अशी प्रवृत्ती असते. माझं गेलं तर दुःख समजू शकतो आपण, मला मिळाली नाही एखादी वस्तू माझ्या मनासाठी तर एखाद्याला दुःख होणं स्वाभाविक आहे, त्याच्यात काही चूक नाही आहे. पण दुसऱ्याला मिळाली तर त्यात आनंद मानायला काय हरकत आहे. पण तसंही नाही, असा हा आसुरी असतो, द्वेष करणारा, मत्सर करणारा. आणि मग अशा माणसाचं काय होतं तर माऊली आपल्याला सांगणार आहे, असा माणूस आपणच आपला शत्रू होतो. आणि आपणच आपला शत्रू होतो म्हणजे स्वतःचा घात करून घेतो. आपल्या मराठीत म्हण आहे, स्वतःच्याच पायावर धोंडा बांधून घेतो. आणि याचं वर्णन 388व्या ओव्यापासून माऊली करतात. 388. आता आज आपल्या ओव्या होणार नाही, आपली वेळ संपली आहे. पण 388 ओवी आपण पाहिले. 89पासून आपल्याला 389पासून ह्या ओव्या बघायच्या. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं संश्रितः हा श्लोकाचा अर्थ पाहिला आहे. मामात्म प्रदेश देवेषु प्रविशन्तोऽभ्यसूयकाः. तर अशी असुरी माणसाची अवगुणाची यादी ह्या 18व्या श्लोकात भगवंतांनी दिली आहे. त्याच्याबद्दल माऊली आपल्याला काय म्हणतात ते आपण पुढल्या सोमवारी बघूया 389व्या ओळीपासून. आज इथेच थांबूया. धन्यवाद.